नाफेडकडून कांद्याच्या दरात खरेदी दरात ही वाढ करण्यात आली आहे। आठवड्यासाठी 2555 प्रति क्विंटल दर ठरवण्यात आलाय, तर मागील 2 आठवडे हा दर 2105 रुपये प्रति क्विंटल इतका होता। मात्र आता नाफेडकडून कांद्याच्या खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे। या आठवड्यासाठी दर हा 2555 प्रति क्विंटल एवढा ठेवण्यात आलाय, तर मागील आठवड्यात हाच दर 2105 रुपये प्रति क्विंटल इतका होता। त्यामुळे आता शेतकरी कांदा उत्पादकांसाठी खरं तर आनंदाची बातमी म्हणावी लागेल। नाफेडकडून कांद्याच्या खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे। व्यापाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। या आठवड्यासाठी 2555 प्रति क्विंटल दर ठेवण्यात आलाय, तर मागील 2 आठवड्यात हा दर 2105 रुपये प्रति क्विंटल इतका होता। तोच दर आता 2555 रुपये प्रति क्विंटल इतका करण्यात आलाय। नाफेडकडून कांद्याच्या खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे। या आठवड्याभरासाठी जे नवे दर आहेत ते लागू करण्यात आलेत। 2555 प्रति क्विंटल असा दर या आठवड्यात ठेवण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। प्रांजल, आपण पाहतोय नाफेडकडून कांद्याच्या खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे, नेमकी कशी पद्धतीने वाढ करण्यात आली आणि व्यापारी आणि शेतकरी या वाढीवरती काय प्रतिक्रिया देत आहेत? वर्ष आपण जर बघितलं तर कांदा प्रश्न पुन्हा पेटेल अशी खरं तर चिन्ह आहेत। कारण आपण जर बघितलं तर केंद्र सरकारकडून नाफेड आणि एनसीसीएफला जे कांद्याचं उद्दिष्ट देण्यात आलेलं होतं ते यंदा फक्त 10% एवढंच झालेलं आहे। आणि यामागील नक्की कारण तरी काय हे आपण नाफेडच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी म्हटलंय की केंद्र सरकारकडून जो 2105 रुपये एवढा दर हा गेल्या काही दिवसांपासून देण्यात आलेला होता तो बाजार समितीतील दरापेक्षा हा कमी होता। आणि या सर्व कारणामुळे शेतकरी जे आहेत ते आमच्या केंद्राकडे फिरकले नाहीत आणि यामुळे खरेदी जी आहे ती कमी झालेली आहे। एकंदरीतच ही सर्व परिस्थिती बघता बफर स्टॉकचा देखील आता प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। आणि यामुळेच की काय केंद्र सरकारने आता कांद्याचे दर वाढवल्याचं दिसून येत आहे। आज सकाळी जो दर आलेला आहे तो 2555 एवढा आहे, जो गेल्या काही दिवसांपासून 2105 रुपये होता। यामुळे कुठेतरी आता खरेदी जी आहे ती म्हणजे नाफेड आणि एनसीसीएफ कडून होणारी जी खरेदी आहे त्यामध्ये वाढ होईल। शेतकरी आमच्या केंद्राकडे येतील आणि कांदा विक्री करतील असं नाफेड कडून सांगण्यात येत आहे। मात्र ही जरी परिस्थिती असली तरी दुसरीकडे आपण आज जर बघितलं वर्ष तर अनेक बाजार समित्यांमध्ये 2700 ते 2800 रुपये एवढा सरासरी दर जो आहे तो आज देखील मिळतोय। त्यामुळे त्या तुलनेत नाफेडचा आजचा दर हा देखील कमी आहे। आणि ही सर्व परिस्थिती बघता आता नाफेडकडे खरेदी नक्की कितपत होणार, जे केंद्र सरकारने दिलेलं टार्गेट आहे ते कितपत पूर्ण होणार असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित होत आहेत। या नव्या दरावरती देखील कांदा उत्पादक संघटना असतील किंवा शेतकरी देखील समाधानी नसल्याचं बघायला मिळत आहे। अगदीच प्रांजल, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय नाफेडकडून कांद्याच्या खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे आता शेतकरी आणि व्यापारी नेमके काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा त्यामुळे मानला जातोय। मात्र नाफेडच्या याच निर्णयावरती आता कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी काय बोलतात याकडे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल।